हॅलो अँड नमस्कार सगळ्यांना. आपल्या सर्वांचं मी रश्मी पुन्हा एकदा स्वागत करत आहे टेस्टी बाईटमध्ये. तर पुन्हा एकदा टेस्टी बाईटमध्ये मी तुम्हा सर्वांसाठी घेऊन आले आहे एक नवीन रेसिपी जिचं नाव आहे चिकन दालचा. नेहमीच सगळ्यांनी मटन दालच्याचं नाव ऐकलंच असेल, तर आज आपण करून बघणार आहोत चिकन दालचा. चिकन दालचा सुद्धा करतात हो. तर जाऊयात आपण रेसिपीकडे. सो चिकन दालचा करताना सर्वप्रथम मेन इन्ग्रेडियंट आपल्याला असणार आहे ती हरभरा डाळ. हरभरा डाळ सगळ्यांना खूप चांगली माहीत आहे. ती एक 5 ते 6 शिट्या घेऊन आपल्याला छान पद्धतीने शिजवून घ्यायची आहे. आता शिजवून घ्यायची आहे याकरता बोलतीये, जर तुम्ही हीच हरभरा डाळ 1 ते 2 तासापूर्वी पाण्यामध्ये भिजत घातली असेल तर ह्याला शिजायला कमी वेळ लागेल. आणि हीच डाळ जर तुम्ही इन्स्टंट कुकरला शिटीला लावली तर ह्याच डाळीला शिजायला जास्त वेळ लागेल. बस बाकी आपल्याला ही छान पद्धतीने एक 5 ते 6 शिट्या घेऊन शिजवून घ्यायची आहे डाळ. एका बाजूला आपल्याला कढई तापत ठेवायची आहे. कढई तापत ठेवल्यानंतर आपण करणार आहोत दालच्याची तयारी. तर आपल्याला मसाला तर रेडी करावा लागेल. सो मसाला रेडी करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे काही खाडे मसाले. आता इथे दाखवताना माझ्याकडने जरासा व्हिडिओ स्किप झाला होता, हरकत नाही. मी तुम्हाला इथे टेक्स्ट करून दाखवलं आहे की खाडे मसाल्यामध्ये आपण टाकली आहे मसाला विलायची, तमालपत्र, जिरे, लवंग आणि मिरे. छान पद्धतीने तेल तापल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम ते खाडे मसाले टाकायचे आहेत. त्याच्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत 2 ते 3 मोठे कांदे उभे चिरलेले. त्यासोबतच आपण टाकणार आहोत 2 ते 3 हिरव्या मिरच्या. ते छान पद्धतीने आपण तेलामध्ये सॉते करून घेणार आहोत, फ्राय करून घेणार आहोत. फ्राय करून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत आलं लसणाची पेस्ट. इथे मी इन्स्टंटवाली आलं लसणाची पेस्ट टाकली आहे, रेडीमेड टाकली आहे. तुम्ही घरी केली तरी चालेल. तर मी इथे आलं लसणाची पेस्ट टाकली आहे. आलं लसणाची पेस्ट टाकल्यानंतर छान पद्धतीने आपल्याला हे सर्व मिक्सचर मिक्स करून घ्यायचं आहे. हे छान पद्धतीने मिक्स झाल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत टमाटे. सो टमाटे मी इथे 3 कांदे घेतलेत, तर तुम्ही टमाट्यांची जी कन्सिस्टन्सी आहे ती घेतली आहे फक्त 2 मोठ्या साईजमध्ये कापून घेतलेले टमाटे मी घेतलेले आहे. मोठे टमाटे फक्त 2 मोठ्या साईजमधले घेतलेले आहे. तर छान पद्धतीने आपण हे सर्व मिक्स केल्यानंतर आपण त्यात टाकणार आहोत टमाटे. छान पद्धतीने शिजता येते. आलं लसणाची पेस्ट मला जराशी कमी वाटली म्हणून मी पुन्हा एकदा त्याच्यामध्ये थोडीशी आलं लसणाची पेस्ट टाकली. सो यस, इथे मी 2 टमाटे टाकले आहे उभे मोठे चिरलेले. आता हे जे मी सर्व मोठ्या साईज मध्ये कापून घेतला आहे हे यासाठी, कारण हा जो शिजताना अर्क त्याच्यामध्ये जो उतरतो तो खूप अप्रतिम उतरतो. सो कांदे टमाटे आपण मोठ्या साईज मध्ये कापून घेऊन जरी त्याच्यामध्ये शिजवले तरी अतिउत्तम आहे. सो मी इथे 2 टमाटे टाकले आहे. ते छान पद्धतीने या मिक्सचरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. जेवढं छान परतवता येईल, जेवढं छान बारीक त्याच्यामध्ये शिजवता येईल तेवढं शिजवायचं आहे आपल्याला. आता मी ह्याच्यामध्ये ते छान पद्धतीने शिजवून घेतेय, छान पद्धतीने परतावून घेतेय. ते परतल्यानंतर आणखी एक मेन इन्ग्रेडियंट दालच्याचा असतो तो म्हणजे दुधी भोपळा. सो मी इथे एक अर्धा दुधी भोपळा छान पद्धतीने सोलून त्याचे बारीक बारीक काप केले आहे. बारीक अगदीच बारीक नाही, तुम्ही बघता आहात मोठे मीडियम साईजचे काप केले आहेत. सो ते काप आपल्याला ह्या मसाल्यामध्ये परतावून घ्यायचे आहे. एक अर्धा दुधी भोपळा घ्यायचा, तो छान पद्धतीने त्याची सालं काढून घ्यायची आणि मीडियम साईज मध्ये कट करून घ्यायचा. तेही मी छान पद्धतीने परतावून घेतेय मसाल्यामध्ये. छान पद्धतीने परतावून घ्यायचं छान पद्धतीने. आता दुधी भोपळा हा देखील आपण हरभऱ्याच्या डाळीसारखा कुकरला शिजवू शकतो, पण गरज नसते तेवढी, कारण दुधी भोपळ्याला शिजायला जास्त वेळ लागत नाही. सो ट्राय करा की तुम्ही मसाल्यामध्येच त्याला शिजवून घ्याल. जेव्हा तुम्ही हा सर्व मसाला परतावून घेतात त्याच टायमाला तुम्ही हा शिजवून घेतला तर अतिउत्तम आहे. छान पद्धतीने तो गळतो आणि त्याचा जो अर्क आहे ना तो छान पद्धतीने उतरतो त्या दालच्यामध्ये. सो इथे मी सगळे सुके मसाले टाकून घेते आहे. काय अप्रतिम दिसते. सुके मसाल्यामध्ये मी टाकते आहे हळद, 2 मोठे चमचे काश्मीरी लाल मिर्च, चिकन मसाला, चवीनुसार मीठ, काळा मसाला. आता काळा मसाला हा जो आहे तो घरगुती माझ्या आईने मला दिलेला आहे. हा काळा मसाला बनवायची रेसिपी देखील मी तुम्हाला लवकरच सांगेल. धण्याची पूड, धणा जिरा पावडर तोही आपण टाकून छान पद्धतीने हा सर्व मसाला बाइंड करून घेणार आहोत. भोपळा, कांदा, टमाटाला आपण छान पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत. ते हेही छान पद्धतीने खूप इन्स्टंट होतो हा दालचा, म्हणजे काही चिकचिक नाही, फक्त काही मोजके इन्ग्रेडियंट आपल्या घरात असेल आणि अप्रतिम लागतो. नक्की ट्राय करून बघा दालचा हा. छान पद्धतीने मिक्स करून घेतल्यानंतर छान पद्धतीने मिक्स करून सुंदरपणे ते कोट करून घ्यायचं आहे पूर्ण मसाल्याला.
मी छान पद्धतीने मिक्स करून घेतल्यानंतर ना आपण आता ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आपलं चिकन. सो आता ह्या चिकन टाकायच्या अगोदर आपण ह्याच्यामध्ये आणखी एक इन्ग्रेडियंट, आता जसं मी तुम्हाला सांगितलं मी 3 कांद्यांना 2च टमाटे यूज केले. कारण ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे थोडासा टेस्टसाठी चिंच. सो मी ह्या स्टेजला इथे चिंच टाकली, तोही मी छान पद्धतीने भिजत घातला होता चिंच. आणि चिंच घातल्यानंतर ना चिंचचे एक 2 फोडी फक्त आपल्याला टाकायचे, ते छान पद्धतीने ह्या मसाल्यामध्ये परतवून घेत. त्याच्यानंतर ना मी ह्यामध्ये टाकलं आहे आपलं चिकन जे मी साफ करून ठेवलं होतं ते चिकन. छान पद्धतीने आपल्याला ह्या सर्व मसाल्याला कोट करून घ्यायचं आहे. आता बघा ह्या स्टेजला किंवा ह्या रेसिपीला कोणत्याही पद्धतीचं आपल्याला चिकन मॅरिनेट करून ठेवायची गरज नसते. ह्या मसाल्यांमध्येच ते इतकं सुंदरपणे मॅरिनेट होऊन जातं ना, इतकं सुंदरपणे शिजतं की आपण जे चिकन मॅरिनेट करून शिजवतो त्याच्यापेक्षाही अप्रतिम चव ह्या चिकन दालच्याला लागते. आता असं सुंदरपणे आपण त्याच्यावर ताट झाकून, जसं आपण चिकन शिजवताना ताट झाकून वरती पाणी ठेवतो त्याच पद्धतीने अगदीच आपल्याला त्याच्यावर ताट ठेवून पाणी ठेवून द्यायचं आहे. आणि चिकनला स्वतःचं पाणी सुटतं. सो इथे आपण ताट ठेवून चिकन शिजायला ठेवणार आहोत. भोपळाही त्यामध्ये छान पद्धतीने शिजतो. आता मी इथे वरती ताट ठेवतीये आणि त्याच्यावर पाणी ठेवून चिकनला स्वतः शिजून देतीये. आणि थोड्या टाइम नंतर ना जेव्हा पाणी हे वरचं गरम व्हायला लागतं तेव्हा आपल्याला ते पाणी सर्व चिकनमध्ये सोडून द्यायचं आणि पुन्हा एकदा छान पद्धतीने मिक्स करायचं आहे. मी इथे ते पाणी गरम सोडलं आहे आणि छान पद्धतीने मी चिकन पुन्हा एकदा मिक्स करते, कारण अजूनही आपलं चिकनही शिजलेलं नाहीये आणि आपला भोपळाही छान पद्धतीने त्याच्यामध्ये शिजायचा आहे. सो चिकन आणि पाणी पुन्हा एकदा पाणी टाकून, आणि आता इथे मी वरती आणखी थोडासा चिकन मसाला फॉर द टेस्ट पर्पजसाठी टाकला आहे. अप्रतिम लागतो जर तुम्ही ह्या स्टेजला टाकलात तर. सो मी चिकन मसाला पण टाकला आहे. छान पद्धतीने मी मिक्स करून घेतेय. चिकन मसाला मिक्स करून घेतल्यानंतर ना पुन्हा एकदा आपल्याला ताट ठेवून छान पद्धतीने शिजवून घ्यायचंय. शिजवून घेतल्यानंतर ना बघता आहात तुम्ही अप्रतिम, आता तो भोपळा पण छान पद्धतीने शिजला आहे आणि चिकनही शिजलाय, अप्रतिम लागतं. आणि ह्या स्टेजला आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे डाळ ऑलरेडी शिजलेली आहे, त्याला काही खूप मोठं रॉकेट सायन्स नाहीये. आता ह्या स्टेजला जेव्हा तुम्ही डाळ टाकतात आणि पुन्हा एकदा छान पद्धतीने उकळी घेताना तेव्हा ही अप्रतिम चव, त्याची एक ब्राउनी पॉइंट होऊन जातो चिकन दालच्याचा. सुंदरसा असा त्याचा अर्क उतरतो त्या डाळीचा त्या चिकन दालच्यामध्ये. पुन्हा एकदा छान पद्धतीने आपल्याला उकळी येऊन द्यायची आहे चिकन दालच्याला. आपला चिकन दालचा ऑलमोस्ट रेडी आहे. अप्रतिम लागतो, नक्की ट्राय करून बघा. थोडंसं मी पाणी टाकल्यामुळे थोडंसं मी मीठ टाकते वरती, की ते थोडंसं बॅलन्स होण्यासाठी, छान पद्धतीने फिक्कं नको लागायला. सो मी आणखी येस आता इथे पुन्हा एकदा ताट झाकून ठेवतीये. सो येस रेडी आहे आपला चिकन दालचा. गार्निश करा सुंदर अशा फ्रेश कोथिंबिरी सोबत. नक्की घरी ट्राय करून बघा. सुंदर असं चिकन दालचा आपला रेडी आहे. सर्व करा गरमागरम भातासोबत, गरमागरम रोटी आणि चपाती सोबत. एन्जॉय. अजूनही तुम्ही टेस्टी बाईटला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम जाऊन सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. चिकन दालचा अप्रतिम लागतं, नक्की ट्राय करून बघा. थँक्यू.